दोन घटना मुंबईमध्ये या पावसाळ्याच्या सुरुवात झाल्यानंतर घडलेल्या आहेत. एकतर चेंबूरमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या बसवरती पिंपळाचं मोठं झाड पडून त्याच्यामध्ये 10 वर्षाचा एक लहान मुलाचा मृत्यू झाला. आणि आज सकाळी 11 वाजता एका मुसलमान बांधवाचा, म्हणजे कुठच्याही धर्माचा असू दे परंतु आमचा मुंबईकर होता, तो त्याचा मेनहोल्समध्ये तिथे एक पडून मृत्यू झालेला. आणि मी आणि आमचे गटनेते अमय आणि आमचे नगरसेवक नगरसेविका आम्ही घटनास्थळी होतो. अतिशय दुर्दैवी घटना होती आणि या बाबतीमध्येच मी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त सन्माननीय अश्विनी भिडे यांना 15 तारखेला पत्र दिलं होतं आणि त्यांना त्याच्यामध्ये सूचित केलं होतं की आपण मुंबई महानगरपालिकेने 2 वर्षापूर्वी ज्या वॉर्ड स्तरावरच्या ज्या या मेनहोल्समध्ये सुरक्षित झाड्या लावण्याचा जे ठेका दिला होता, कॉन्ट्रॅक्ट दिला होता, ते संपलेलं आहे. आणि काही ठिकाणी मेनहोल्समध्ये झाड्या आहेत, काही नाही आहेत संरक्षित झाड्या ज्या आपण लावतो, त्याच्यामुळे कोणी व्यक्ती तिथे पडलं तरी अडकून राहते अशा. तर त्या आता जवळजवळ मला त्यांच्याकडून आयुक्तांकडून माहिती मिळाली की 3000 झाड्या अशी मेनहोल्स अजून आहेत की जिथे सुरक्षित झाड्या आपण लावलेल्या नाहीत. म्हणजे ही खूप अशी चिंताजनक बाब आहे. म्हणजे अजूनही 3000 मेनहोल्समध्ये संरक्षित झाड्या नसल्या कारणाने तिथे असे अपघात होऊ शकतात, अशा प्रकारचं आयुक्तांनी या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे. आज मी त्यांना हे पत्र दिलेलं आयुक्तांना आणि मी मीडियाच्या माध्यमातून त्यांची राजीनाम्याची मागणी केली होती. आणि या पत्राद्वारे त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की आपण या घटनेला जे जबाबदार आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी आणि त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, कारण एका निष्पाप व्यक्तीचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे. आणि त्यांनी मान्य केलं की ही जबाबदारी प्रशासनाची. तुमच्याशी त्यांनी प्रेस घेतली आणि प्रेसमध्ये मान्य केली आणि मी त्यांना हात जोडून विनंती केली की याच्यापुढे मुंबईकरांचा मृत्यू होऊ नये याची काळजी कृपया परमेश्वर आणि दुसऱ्या तुम्ही आहात आयुक्त मॅडम, तुमच्या दोघांच्या चरणी प्रार्थना करतो, पाया पडतो आणि तुम्हालाही विनंती करतो. अन्यथा याच्या पुढे जर कुठची अशी जीवितहानी झाली आणि ज्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका जबाबदार असेल तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल, अशा प्रकारचे आम्ही त्यांना सांगितले. आणि आपण ताबडतोब या मुंबई महानगरपालिकेतील जे अधिकारी आहेत सर्वच यांना या पावसाळ्यामध्ये होणाऱ्या ज्या घटना आहेत किंवा दुर्घटना घडतात त्याची काळजी घेण्यासाठी आपण आदेश द्यावेत, असं पूर्वी सांगितलं होतं आम्ही सर्व नगरसेवकांनी, सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहामध्ये बोंबलून सांगितलं होतं. परंतु प्रशासनाचे कान बंद असल्याकारणाने त्यांना ऐकायला जात नाही असं मला वाटतं. सर, जबाबदारी त्यांनी सांगितलं पालिकेची असली तरी त्यांनी हे म्हटलं की प्रत्येक ठिकाणी आयुक्त पोहोचू शकत नाही. मी त्यांना सांगितलं की आयुक्त हे पद असं आहे की मुंबई महानगरपालिकेचा कमिशनर म्हणजे खूप मोठी पद आहे, ज्याच्या हातामध्ये मुंबईची सूत्र आहेत, ज्यांच्याकडे अधिकार आहेत कायद्याने. खुर्चीत बसून या ठिकाणी त्यांच्या हाताखाली असणारे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आहेत, सहाय्यक आयुक्त आहेत, सहाय्यक आयुक्तांच्या खाली अनेक अगदी शिपाईपर्यंत प्रवेशद्वारावरती येऊन शिपाई आपल्याला घेऊन जाणार इथपर्यंत नेटवर्क असताना तुम्ही या नेटवर्कचा वापर करायला पाहिजे होता, असं माझं त्यांना विनंती. मी 15 तारखेला पत्र दिल्याच्या नंतर मी उपमहापौर म्हणून सांगतोय, एक मुंबईकर म्हणून त्यांना सांगतोय की लिखित की मुंबई शहरामध्ये अजूनही मेनहोल्समध्ये संरक्षित झाड्या लावलेल्या नाहीत, त्याची गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे होती. आयुक्त मॅडमनी त्वरित फोन उचलून त्याची चौकशी करायला लावली पाहिजे होती. आज त्यांना आम्ही भेटल्यानंतर त्या स्वतः सांगतात की 3000 अजून मेनहोल्स असेही अजून आहेत की जिथे संरक्षित झाड्या लागल्या नाहीत. मुंबईकरांना आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की ह्याला जबाबदार कोण. आमच्यावरती मुंबईकर आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण आरोप करता की तुम्ही सत्तेमध्ये आहात आणि तुम्ही याच्यासाठी जबाबदार आहात. तर आम्ही आमची जबाबदारी ओळखून प्रशासनाला हलवतो, प्रशासनाला जागा करतो, सांगतो. आणि प्रशासन जर या ठिकाणी ऐकत नसेल, हलगर्जीपणा करत नसेल तर म्हणून मी आयुक्तांचा राजीनामा तुमच्या माध्यमातून मागितला. त्याला कारण हेच आहे. या मागणं तुम्ही थांबत का? अजूनही या मागणं मी आताही बोललो मॅडमना, आताही अशी याच्या पुढे जर आणखीन मनुष्यहानी होणार असेल तर माझ्या सकट तुमचाही राजीनामा द्या. आपण दोघेही तयारीत असायला पाहिजे, कारण त्यासाठी आपण लायक नाहीत असं मला स्वतःलाही वाटतो आणि आपण वाटतो. तुम्ही पालिका आयुक्तांना भेटला, चर्चा केली आहे, आताही तुमची तीच मागणी आहे का की पालिकेने राजीनामा द्यावा? 100% मी त्यांना तेच बोललो. त्याही म्हणाला की राज्य शासनाला तुम्ही सांगा, राज्य शासनाकडे अधिकार आहेत बदलण्याचे. राज्य शासनाचे आमचे उपमुख्यमंत्री यांच्याही कानावरती ही गोष्ट गेलेली असेल आतापर्यंत. आता विषय आहे की मुंबईकरांचे
आपल्याला याच्या भविष्यामध्ये दुर्घटना होऊन जीवितहानी होऊ नये याच्यासाठी महानगरपालिकेने काम केलं पाहिजे. आणि ते जर केलं नाही तर त्यांनी स्वतःहून स्वतःच्या मनाला काय वाटेल त्याप्रमाणे आपण आपली जबाबदारी ओळखून आपण जबाबदारी घेतली पाहिजे. अजून एक निष्काळजी पण समोर आलेला आहे. ज्या मॅनहोलमध्ये तो माणूस पडला त्याच्यानंतर सर्च ऑपरेशन सुरू होण्याच्या आधी तिथेच पुन्हा त्या कॉन्ट्रॅक्टरने जाळी लावली. जाळी लावली. 100% याचाच अर्थ मी त्याचे फोटोही काढले. दोन्ही मॅनहोल्स वरती सुरक्षित जाळ्या नव्हत्या आणि त्याच्याकडे कुठच्याही प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट नव्हतं. कारण हे कॉन्ट्रॅक्ट वॉर्ड स्तरावरती 2 वर्षापूर्वी दिलं होतं, ते बंद झालं म्हणजे संपलं होतं. आणि हे मी सर्व पुराव्यानिशी आयुक्त मॅडमने दिली होती 15 तारखेला 15/6. त्याचं पत्र मी तुम्हाला व्हॉट्सअप केलं होतं ग्रुपमध्ये माझ्या. त्याची आपण पण त्या ठिकाणी नोंद घेतली नाही. आपण जर ते आपल्या वृत्तपत्रामधून त्या छोट्याशा बातमीला मोठं केलं असतं तर प्रशासनावरती त्याचा फरक पडला असता. याच्यासाठी आयुक्तांनी त्याही वेळा मी विनंती केली होती की मॅडम आपण संबंधित अधिकाऱ्यांना स्वतः जाऊन मेनहोल उघडून बघा. पाऊस पडलेला नाही पण जिथे जिथे संरक्षित जाळ्या तिथे लावा. आणि तिथे आपण दुर्लक्ष केलं आणि आज त्या खान म्हणून जो आहे फैजल खान की काय असलम शेख वय वर्ष 48 याचा मृत्यू झालेला आहे. सर एक प्रश्न असा आहे कुठेतरी की ज्या पद्धतीने नगरसेवक सांगतायत, वरचे अधिकारी सांगतायत, मात्र तरी सुद्धा कर्मचाऱ्यांकडून पालिकेच्या किंवा खालच्या अधिकाऱ्यांकडून अशा पद्धतीचा बेजबाबदारपणा घडतोय. याला गेली 4 वर्ष ज्या पद्धतीचा प्रशासकीय काळ होता तो जबाबदार आहे असं वाटतं? 100% प्रशासन अजून त्या मोडमधून येत नाही आहे, त्या ॲक्शनमधून बाहेर पडत नाही. त्यांना वाटतं की अजूनही मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रशासकांचंच राज्य आहे. त्यामध्ये काही नवीन सहाय्यक आयुक्त आलेले आहेत, काही अधिकारी आलेले आहेत. आयुक्त मॅडमनाही त्यांना सांगेल की त्यांनाही आपापल्या जबाबदारीचं भान ओळखून काम करायला सांगा. स्थानिक नगरसेवक आहे कुठच्याही पक्षाचे असतील त्यांना बरोबर घ्या, तिथे फिरा. आजही मेनहोल्सची स्थिती सांगितली आपण. रोडच्या बाजूला जे आपले साईड ड्रेन आहेत, पर्जन्य जल वाहिन्या आहेत, त्याच्यावरचे ढापे तुटलेले आहेत. त्या ढाप्यामध्ये पडून अपघात होण्याची शक्यता आहे. त्याला जबाबदार कोण? ह्या गोष्टी नगरसेवकांनी किंवा सत्ताधाऱ्यांनी सांगायला पाहिजे का? पगार घेतं कोण? मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी हेच पगार घेतात ना. मग त्यांची जबाबदारी नाही का या सर्व मुंबई शहरामध्ये फिरून रस्त्याच्या लगत असणारे जे काही चेंबर्स आहेत, जे ढापे तुटलेले ते लगेच नवीन लावायला पाहिजे. त्याच्यासाठी देखील नगरसेवक निधीची वाट बघत बसत असणार तुम्ही, तर कशी चालणार मुंबई? सर आज जी दुर्घटना घडली त्याच्यात 10 लाख कॉम्पन्सेशन जाहीर केलेले, पण काल बस दुर्घटना झाली, मुलाचे मृत्यू झाले, त्याच्यावरती काही कॉम्पन्सेशनच्या घोषणा केलेली नाही. काय म्हणायचं? नाही, हे आपण आयुक्तांना विचारलं पाहिजे. आयुक्तांनी काय उत्तर दिले याच्यावरती? काय बोलले नाही? आयुक्तांना विचारायचे. कारण आयुक्त त्यांना आर्थिक सहकार्य करायचं किंवा नाही करायचं याचा निर्णय. कारण मी विचारलं होतं ज्या वेळेला या स्कूल बसमध्ये 10 वर्षाच्या चिमुरड्याचा अपघात झाला तिथे मी पोचलो आणि मधून मी आयुक्तांना फोन करून विचारलं होतं की ह्या मुलाला आपण काही आर्थिक मदत देऊ शकतो का? त्यांनी मला सांगितलं की आमचे अतिरिक्त आयुक्त उपनगराचे तिकडे पोहोचलेले आहेत. अशा प्रकारची जर उत्तरं आम्हाला लोकप्रतिनिधींना मिळणार असतील आणि आपण आयुक्त प्रशासनाने सत्ताधारी नगरसेवक किंवा विरोधातले नगरसेवक एकमेकाला मदत करून काम करणार नसू तर याचे परिणाम दोघांनाही आणि मुंबईकरांना ते भोगावे लागतील अशी परिस्थिती आहे. ग्राउंडवर तिथे पोहोचला होता, मात्र महापौर 6 तास झाल्यानंतर त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यामुळे नाराजी जी आहे ती व्यक्त होताना बघायला मिळते. अगदी त्यामुळे बीएमसीला कुठेतरी नाराजीला तोंड द्यावं लागतं. नाही, नाराजी अशी ह्या विषयावरती बघा, ही एवढी संवेदनशील गोष्ट आहे की त्याच्यासाठी त्या पटकन धावतही आल्या असता. त्या कुठेतरी लांब असतील. जसं ज्याला कळलं तसं तो त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी तिथे हजर झाला. याच्यामध्ये कुठचंही त्या नाराज आहेत किंवा काय अशा गोष्टी नाही आहेत. पण लोकांमध्ये ती नाराजी होती की महापौर या ठिकाणी येणं अपेक्षित असताना 6 तास उशिरानं त्या ठिकाणी पोहोचल्या, त्यांना या संदर्भातलं गांभीर्य नाही का असाही प्रश्न उपस्थित होतोय. कारण एकीकडे मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे की गंभीर परिस्थिती जर मुंबईमध्ये आहे त्या ठिकाणी महापौरांनी देखील ऑन ग्राउंड असणं अपेक्षित आहे. आपण हा प्रश्न त्यांनाच विचारावा म्हणजे त्याचं उत्तर देतील. त्यांच्या राज्य सर मी माननीय शिंदे साहेबांच्या आम्ही त्यांना फोन केला परंतु ते अधिवेशनामध्ये आहेत. मी त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचवणार आहे आणि ते पोचली असेल. शेवटी बघा प्रत्येकाची मनाची नैतिकता आपण हे करून जबाबदारी स्वीकारून घ्यायला पाहिजे. मला असं वाटलं म्हणून मी ते बोललो कारण ही नैतिकता आयुक्त मॅडमने घ्यायला पाहिजे होती आणि त्यांनी ती घेतील. पुढच्या आता किती बळी घेतात अजून मुंबईकरांचे त्याच्यानंतर त्या ठरवतील की मी कधी राजीनामा द्यायचा किंवा कसं काय ते.
चेंबूर दुर्घटनेत 3 अधिकाऱ्यांचं निलंबन होतं, पण मात्र रायगड सुप्रिटेंडंट यांचा निलंबन होत नाही. काय आहे? आता त्या परदेशी आहे जे त्यांना कोण वाचवतंय, कशासाठी वाचवतंय याचा देखील शोध घ्यावा लागेल. आयुक्त किंवा प्रशासनाकडे विचारलं की त्या सांगतील आम्ही त्याच्यासाठी चौकशीची समिती नेमतो, त्याच्यातून काय निष्पन्न होईल त्यानंतर करतो. हे चौकशीचे आणि इन्क्वायरीचे खेळ आता असेच पुढे चालत राहतील. त्यामुळे आयुक्तांनी आता आम्ही भेटलो त्यांना सांगितलं मॅडम आता याच्या पुढचा काळ तरी आपण सगळ्यांनी सतर्क राहून याच्यावरती केलं आणि कोणालाही माफ करू नका याच्यामध्ये. जाळी नसल्यानं ही दुर्घटना घडली आहे असं घाडी म्हणतायत. संरक्षित जाळ्यांबाबत आयुक्तांकडे पाठपुरावा केलेला आहे आणि पुन्हा एकदा संजय घाडी यांनी आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.